नमस्कार. आज मी बनवणार आहे भरलेल्या भेंडी. त्यासाठी आपण भेंडी धुवून घेतली आहे चांगली आणि तिला मध्ये बहुत अशी चीर मारलेली आहे. जेणेकरून आपण हा मसाला कसा बनवला ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांना पाहिजे असेल त्याने परत विचारू शकतो मला. मसाला कसा बनवला सांगेल. भेंडी अशी मस्तपैकी भरून घ्यायची. आता अख्खीच्या अख्खी भेंडी आपण हे करतोय. फार मस्त ते अशा पद्धतीने बनवलेली भेंडी. अशाप्रमाणे आपण सगळी भेंडी आता तशी भरून घेऊया. प्रमाणे आपले झालेले आहेत ऑलमोस्ट सगळे भेंडी भरून. थोडा वेळ लागतो भेंडी भरायला, छोटा आहे ना त्यामुळे. वांगी भेंडी भरायला कसं लगेच होऊन जातो. आयटम थोडा बडा आहे ना, ते लहान आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. सो आता आपली कढई गरम झाली आहे. तेल टाकूया. भेंडी थोडं परतवून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. सगळे भेंडी एकत्र टाकूया. आता हळूवारपणे आपल्याला खालीवर करून घ्यायचं त्याला. समतोल करून घेऊया आपण भेंडीला. कसं आहे, थोडा खाली लागेल पण ते लागणार नाही. आपण त्याच्यामध्ये परत पाणी टाकणार आहोत मिक्सरमध्ये. थोडंसं आपण त्याला खालीवर करून घेऊया, जेणेकरून तेलामुळे ते थोडंफार शिजते. आता याच्यामध्ये थोडंसं आपण मिक्सर केलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून ॲड करूया. हे शिजलं पाहिजे चांगलं ना, भेंडी आपली चांगली शिजली पाहिजे. थोडं अजून पाणी, बस. त्याला चांगलं मिक्स करून घ्या. आता आपण ह्याला वाफेवरती थोडं झाकून शिजूया. त्यासाठी आपण टाकणार त्याच्यावरती थाळीमध्ये पाणी, पण खालून लागू नये म्हणून. पण दुसऱ्या कढईमध्ये आता पॅनमध्ये बनवूया कलेजी. तेल टाकून घेतो.
प्रथम टाकूया जिरा. चांगला डायरेक्टच आपण टाका त्याच्यामध्ये कलेजी. आणि आपण बनवलेलं मिक्सर जे आपण याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये ग्रीन पीस टाकलेलं आपण या मिक्सरमध्ये. ग्रीन पीस आहे, लसूण आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे, हलवून घेऊया. आज आपण ग्रीन ग्रेव्हीमध्ये सगळं बनवतोय, असं भराभरा हो गेला. त्याचबरोबर आपण इथं टाकूया स्वादानुसार नमक. मिक्सरचं भांडं धुवून त्यामधलं राहिलेलं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया. थोडा वेळ शिजवायला ठेवूया. त्याला ढाकूया, ह्याला आपण बंद नाही करायचं, ढापायचं नाही, हे असंच शिजूया आपण. भेंडी बघा, आता मुरली बोललो तरी चालेल. कसं आहे तेव्हा भेंडी आपली कडक होती, शिजली आहे थोडी, त्यामुळे ती सॉफ्ट झाली. आता मस्तपैकी परत बघा झाकून ठेवूया. थोडा स्लो गॅस करूया. कलेजी पण टेस्ट मस्त झालेली आहे ग्रेव्हीची. असं करता करता 2-3 वेळा टेस्ट करतो, त्यामुळे मला माहिती पडतं की आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, ह्याच्यात मसाले कोणते टाकायचे आहेत, ॲड करायचं काही, मीठ कमी आहे, कारण ती गोष्ट काय करायला लागेल, कारण लगेच आपल्याला मॉडिफिकेशन करता येतं. मस्त कलेजी झालेली आपली. काढून घेऊया.
भाजी आपण प्लेटमध्ये काढलेली आहे. त्यावर टाकणार आहे आपण धनिया. मस्तपैकी कलेजी बनवून झाली आपली. बघा भाजी व्हायच्या पहिले कलेजी आली. भाजी आपली ऑलमोस्ट झालेली आहे. वाव मस्तपैकी झालं. बघा कुठलीही भाजी आहे ना, पालेभाजी म्हणा किंवा भेंडी म्हणा किंवा अशा कुठल्याही भाज्या असतील ना, तर एकदा शिजल्या ना की ती साईज छोटी होते. बघा भेंडी पण आपली ऑलमोस्ट झालेली आहे. एक 2 मिनटं अजून मस्तपैकी अजून तिला वाफेवर थोडी शिजवूया आपण. 2च मिनटं, जास्त नाही. तर भेंडी झाली की नाही चेक करून घेऊया आपण. मसाल्याला बघा कसा मस्त ऑइल सुटलाय आणि पाणी सुटलंय, म्हणजे मसाला पण आपला चांगला शिजलेला आहे. भेंडी झाली की नाही बघण्यासाठी आपण घेतला आहे. अरे वा मस्त. बघा काटा एकदम मस्त आतमध्ये जात नाही. बघा चांगली शिजलेली आहे. आपण फायनली त्याच्यावरती टाकून घेऊया खूप सारा धनिया. भाजीवर धनिया कुठलाही याच्यावरती कोथिंबीर गेली ना, धनिया कोथिंबीर ती कसं वाटतं एकदम फ्रेश वाटतं. मिक्स करून घेऊया मस्तपैकी. चला थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.